कम ऑन. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला, सर्व आपल्या इयत्ता 8वी अच्या विद्यार्थ्यांनी आपलं इंग्रजीचं टेक्स्टबुक आहे, त्या टेक्स्टबुकचं पेज नंबर 94 ओपन करायचं आहे. सो ओपन युअर टेक्स्टबुक्स अँड सी द पेज नंबर 94. नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉप आज आपण शिकणार आहोत. तर त्याच्यात पहिली ॲक्टिव्हिटी काय दिली आहे? फाइंड एनी 6 वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट हॅव सफिक्सेस. अंडरलाईन द सफिक्स इन ईच ऑफ देम. आता सफिक्स म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. जसं आता एक शब्द आहे, पेज नंबर 92वरती कम्फर्टेबल हा शब्द आलेला आहे. मी इथे कम्फर्टेबल शब्द लिहितो, नीट लक्ष द्या. कम्फर्टेबल शब्द लिहितो, तुम्ही नीट लक्ष द्या बरं का. आता हा कम्फर्टेबल शब्द आहे, COMFRTABLE. आलं लक्षात? कम्फर्टेबल शब्द आहे. कम्फर्टेबल म्हणजे काय? आरामदायी. आलं लक्षात? आता हा जो शब्द आहे, हा कम्फर्ट हा झाला बेस वर्ड. बेस म्हणजे मुख्य मूळ शब्द. कम्फर्ट म्हणजे आराम, हा मुख्य शब्द झाला. आणि हा जो पुढे शब्द एबल, हा जो शब्द लागलेला आहे कम्फर्टच्या पुढे, हा एबल शब्द लागला आहे बघा. मी त्याला सर्कल केलं आहे बघा. हा जो एबल शब्द लागला आहे तर त्याला म्हणतात सफिक्स. म्हणजे एखाद्या मूळ शब्दाला शेवटी एखादा शब्द जर जोडला तर त्याच्यापासून एक नवीन शब्द तयार होतो. तर तो जोडलेला शब्द जो असतो त्याला सफिक्स असं म्हणतात. हा बा, मी शब्द अंडरलाईन केले बघा, सफिक्स. आलं लक्षात? याला सफिक्स म्हणतात. मग असे शब्द तुम्हाला आपल्या या पुस्तकातून, आपल्या या लेसनमधनं, द अनसिंकेबल शिपमधनं तुम्हाला शोधायचं आहे. मी अजून एक तुम्हाला शब्द सांगतो बघा. आपल्या टायटलमध्ये दिला आहे अनसिंकेबल, म्हणजे न बुडणारे. अनसिंकेबल. सिंक हा बेस वर्ड झाला. अन हा जो लागला पुढे, हा झाला प्रिफिक्स. पुढे लागला आहे तो प्रिफिक्स. आणि हा एबल हा जो लागला आहे, मी सर्कल केलं बघा, हा झाला प्रिफिक्स. हा शेवटी लागला आहे. आणि हा अन पुढे लागला आहे, त्याच्यामुळे हा अनला काय म्हणाल तुम्ही? प्रिफिक्स, कारण तो पुढे लागला आहे. मग याच्यात बेस शब्द कोणता, मूळ शब्द कोणता आहे? याच्यात मूळ शब्द जो आहे तो सिंक हा शब्द आहे. एवढा मी अंडरलाईन केली, एवढा हा मूळ शब्द आहे. आणि त्याच्यापुढे अन हा प्रिफिक्स लागलेला आहे. आणि शेवटी एबल हा सफिक्स लागलेला आहे. तर त्याच्यापासून म्हणजे असा मूळ शब्द की ज्याला प्रिफिक्स पण आणि सफिक्स पण दोन्ही लावून एक शब्द, वेगळा अर्थ असलेला शब्द तयार होतो. तर याला असं सफिक्स असं म्हणतात. बरोबर. पुढचा अजून तुम्हाला शब्द शोधता येईल सफिक्समध्ये. जसं हॅपीनेस, HAPPINESS. हॅपीनेस. आता हॅपी म्हणजे काय? आनंदी. आता शेवटी हा जो NES लागलेला आहे, हॅपीनेस, हा आहे सफिक्स. तर तुम्हाला असे सफिक्स असलेले शब्द या आपल्या टेक्स्टमधनं, आपल्या या इंग्रजीच्या या द अनसिंकेबल शिप या लेसनमधनं तुम्हाला शोधायचे आहेत. आलं लक्षात? मी तुम्हाला समजून दिलं. आता पुढे बघा. पुढे बी. 2 वर्ड्स मे कंबाईन टू फॉर्म अ न्यू वर्ड विथ अ चेंज मिनिंग. सच वर्ड्स आर कॉल्ड कंपाऊंड वर्ड्स इन इंग्लिश. कंपाऊंड वर्ड्स म्हणजे काय? आता मी थोडं स्क्रीन मोठं करतो. हे बघा, नीट लक्ष द्या. हा कंपाऊंड वर्ड्स बघा. कंपाऊंड वर्ड म्हणजे काय? 2 इंग्रजींच्या वेगवेगळे अर्थ असलेले शब्द. नीट ऐका बरं का. 2 इंग्रजीचे 2 वेगवेगळे अर्थ असलेले शब्दांना जर एकत्र केलं तर त्यापासून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्याला कंपाऊंड वर्ड असं म्हणतात. आलं का लक्षात? पुन्हा नीट ऐका अजून. इंग्रजीचे कोणतेही 2 अर्थपूर्ण शब्दांना एकत्र केल्यास त्यापासून एक वेगळा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्याला इंग्रजीमध्ये कंपाऊंड वर्ड असं म्हणतात. मी सर्कल केलं आहे बघा, कंपाऊंड वर्ड असं म्हणतात. मग आपण बघूया. इथे दिलं फॉर एक्झाम्पल काय दिलं बघा. एव्हरी म्हणजे काय? प्रत्येकी. थिंग म्हणजे काय? वस्तू, गोष्ट. आलं लक्षात? दोघांचा अर्थ वेगळा आहे. दोन्ही इंग्रजी शब्द आहेत. दोघा शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. एव्हरी म्हणजे प्रत्येकी आणि थिंग म्हणजे वस्तू किंवा गोष्ट. मग दोन्ही शब्दांना जर एकमध्ये प्लस आहे बघा, 2 शब्दांना, या दोन्ही एव्हरी आणि थिंग या दोघांना एकत्र केलं तर त्याच्यापासून एक वेगळा शब्द तयार होतोय. मी सर्कल केला आहे. कोणता शब्द तयार झाला? एव्हरीथिंग तयार झाला. आता एव्हरी म्हणजे प्रत्येकी, थिंग म्हणजे वस्तू किंवा गोष्ट.
ते दोघांना एकत्र केलं तर एक शब्द तयार झाला, तो म्हणजे एव्हरीथिंग, म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू हा शब्द तयार झाला. तर हा जो एव्हरीथिंग शब्द तयार झाला याच्यापासून जो तयार झाला त्याला कंपाऊंड वर्ड असं म्हणतात, याला कंपाऊंड वर्ड असं म्हणतात, राईट. आता पुढे बघा, पुढे अजून दिलेलं आहे बघा, काय दिलं आहे, सम ऑफ देम हॅव अ हायफन, फॉर एक्झाम्पल लाईफ स्किल्स, फाइंड 4 to 5 कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट. आता हा जो लाईफ स्किल शब्द बघा, लाईफ म्हणजे काय, जीवन, स्किल्स म्हणजे कौशल्य, दोन्ही शब्द जर एकत्र केलं तर त्याच्यापासून एक शब्द तयार होतो, लाईफ स्किल्स म्हणजे जीवन कौशल्य. कधी कधी कंपाऊंड वर्ड तयार करताना हे दोन जे वेगवेगळे शब्द असतात यांच्यामध्ये असं हायफन, हायफन म्हणजे काय, आडवी रेष तुम्ही डॅश म्हणता ना, तर ते डॅश नाही तर हायफन असं म्हणतात त्याला, आलं लक्षात. तर बघा हा लाईफ आणि पुढे लाईफमध्ये हायपन दिला आहे, आडवी रेष, आणि स्किल्स दोन्ही एकत्र आहे, त्यापासून एक शब्द तयार झाला आहे, लाईफ स्किल्स. तर असे कंपाऊंड वर्ड्स तुम्हाला आपल्या त्या अनसिंकेबल शिप हा जो लेसन आहे याच्यातून तुम्हाला शोधायचे आहेत, आलं लक्षात. शोधलं तर सगळे सापडेल तुम्हाला. आता पुढे आपल्याला काय दिलं आहे, क्वेश्चन 2, रीड द टेक्स्ट अँड आन्सर. खाली म्हणजे आपला लेसन वाचा आणि आन्सर द्या. पहिला मी सांगतो, ए प्रश्न आहे, व्हॉट डज द वर्ड टायटॅनिक मीन. टायटॅनिकचा अर्थ काय होतो, टायटॅनिकचा अर्थ होतो यूज. टायटॅनिक मीन्स यूज, प्रचंड मोठे, महाकाय असं, आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं एकूण ABCDEFG एवढे प्रश्न दिलेले आहे, ते तुम्ही वाचायचे आणि त्याची उत्तरं तुम्ही शोधायची आहे. आता बी, डिस्कस इन ग्रुप्स ऑफ 4 अँड फाइंड आउट. म्हणजे आता तुम्ही वर्गात नसल्यामुळे वी कॅनॉट डिस्कस दीज इश्यूज ऑर दीज टॉपिक्स. रिझन्स फॉर द सिंकिंग ऑफ टायटॅनिक. टायटॅनिक जहाज बुडण्याचे कारणं काय काय आहेत आणि इफेक्ट्स ऑफ द सिंकिंग ऑफ टायटॅनिक. टायटॅनिक जहाज बुडण्याचे परिणाम काय काय झाले याच्यावरती आपण, तुम्ही जर वर्गात राहिला असता तर आपण याच्यावर डिस्कशन केलं असतं. पण तुम्ही घरी राहूनसुद्धा you may discuss with your parents or with your elder sister, brothers. These topics should be done into your family, among yourselves. You should discuss on these topics. Okay. पुढे आपण सरकूया आता. Read and find words related to sea and arrange them alphabetically. सी म्हणजे तुम्हाला काय करायचं, समुद्राविषयी शब्द आपल्याला या लेसनमध्ये आलेले आहेत. ते सगळे शब्द तुम्ही एकत्र लिहा आणि त्या शब्दांना तुम्ही अल्फाबेटिकली लिहायचे. बघा तुम्हाला मी एके दिवशी अल्फाबेटिकल ऑर्डर शिकवली होती, बरोबर ना. तर त्या अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे तुम्ही शब्द शोधायचे, लिहायचे आहेत. आधी तुम्हाला समुद्राशी संबंधित शब्द आपल्या या द अनसिंकेबल या लेसनमध्ये आलेले आहेत, ते आधी सगळे फाइंड आउट करा. अँड आफ्टर फाइंडिंग आउट दोज words related to sea, write down in your notebook and rearrange them alphabetically. आणि अल्फाबेटिकली ते शब्दांना तुम्ही अरेंज करायचे आहेत, रिअरेंज करायचे. चला आता क्वेश्चन 4 आपण बघूया, काय म्हणताय बघा. शी वॉज ॲज टॉल, नीट बघा मी अंडरलाईन करतो, शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरीज. म्हणजे ती एवढी मोठी होती की जशी 15 मजली बिल्डिंगच. ती अशी मोठी होती जशी 15 मजली बिल्डिंगच. कोण, टायटॅनिक. तर टायटॅनिक जहाजला शी या प्रोनाऊनने त्याने संबोधित केलेलं आहे. आता बघा या ठिकाणी दोन वस्तूंची तुलना केलेली आहे. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरी. आता बिल्डिंग ही एक ऑब्जेक्ट झाली आणि 15 स्टोरीज 15 मजली. आता दोघांची एकमेकांची तुलना केलेली आहे बघा. आता काय म्हटलेलं आहे यांना सांगायचं काय आपल्याला, इथे बघा नीट. हिअर शी द टायटॅनिक इज कम्पेअर्ड विथ अ बिल्डिंग ऑफ 15 स्टोरी. या ठिकाणी टायटॅनिक जहाजाची 15 मजली बिल्डिंगशी तुलना केलेली आहे. यू नो दॅट वेन अ कंपॅरिझन इज मेड बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट काइंड्स इट इज कॉल्ड सिमिली. ज्यावेळेस निर्जीव वस्तूंची लक्षात, ज्यावेळेस 2 वस्तूंची, वेगवेगळ्या प्रकारच्या 2 वस्तूंची जेव्हा एकमेकांची तुलना केलेली असते ना, तर त्यावेळेस त्याला सिमिली ही, त्याला फिगर ऑफ स्पीच सिमिली असं म्हणतात. SIMILE, सिमिली ही फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. आणि सिमिली फिगर ऑफ स्पीच जी असते ना ती या पद्धतीने ॲज या शब्दांनी दाखवली जाते, किंवा ॲज किंवा ऑर लाईक या शब्दांनी दर्शविली जात असते. ओके. आता पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, पुढे आपण सरकूया.
पुढे आपण सरकूया, पुढे जाऊ आपण आता. पुढे आपण जाऊया. पुढे आपण जाऊया आता इथे. तर काय म्हटलेलं आहे? क्वेश्चन 5. रीड अगेन फ्रॉम 5th पॅरेग्राफ. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल. अप टू 12th पॅरेग्राफ. द कारपेथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. Mark the most important points. Using the points, make a summary of the incident in your own words using short simple sentences. Write out the summary in 12 to 15 lines. तुम्हाला काय करायचं आहे? 5व्या पॅरेग्राफपासून 1 2 3 4 5 ऑन पेज नंबर 92 92 पानावरून, म्हणजे 52 पानावरती 5वा पॅरेग्राफ दिलेला आहे. तर 5व्या पॅरेग्राफपासून तर तुम्ही 12व्या पॅरेग्राफपर्यंत तुम्ही पूर्ण वाचा आणि वाचून झाल्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स ते तुम्ही लिहून काढा. फक्त पॉईंट्स लिहा आणि त्या पॉईंट्सनुसार तुम्ही समरी 12 ते 15 ओळीमध्ये तुम्ही एक समरी रायटिंग तुम्ही तयार करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश वर्कशॉप बघितला. तर पुढच्या तासाला आपण लँग्वेज स्टडी हा भाग आपण शिकणार आहोत. आलं लक्षात? तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या तासाला पुन्हा भेटूया. टिल देन, गुड बाय.